स्नेहस नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमले आज आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, 1 फेब्रुवारी रोजी अतिशय दर्जेदार निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये आपण पाहाल तर प्रलंबित असलेला दुसरा हप्ता वितरणासाठी तब्बल 2,16,00,000ची रक्कम या ठिकाणी वितरणास मान्यता प्राप्त झालेली आहे। तर हा निर्णय या ठिकाणी आपण या व्हिडिओ मार्फत समजून घेणार आहोत। चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनल सबस्क्राइब करून फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओंचा लाभ नक्की घ्या आणि आपले चॅनल मेंबरशिप घेतले नसेल तर मेंबरशिप घ्या। मेंबरशिपमधून आपल्याला अनेक आपलं प्रीमियम सबस्क्रिप्शनचा लाभ मिळत असतो। तर ते कोणते सबस्क्रिप्शनचा लाभ आहेत हे अधिक जाणून घ्यायचं असेल तर आय कार्डमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, तो पहा। आणि विमा संबंधित अशा प्रकारचे अपडेट्स आपण वेळोवेळी कव्हर केलेले आहेत, पाहिले नसतील तर पाहून घ्या। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला तिकडे लाभदायक ठरेल। ठीक आहे, तर स्क्रीनवरती GR आपल्या समोर आलेले आहे। राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना ही राज्यभरात राबवली जात असते। सन 2023-24 मध्ये या ठिकाणी आपण पाहाल तर अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता दुसऱ्या हप्त्याचा निधी या ठिकाणी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय। हा निधी आपण पाहाल तर मोठ्या संख्येने इकडे प्रलंबित होता। अनेक बांधव वर्गांनी आपल्याला या ठिकाणी या माहिती देण्यासंबंधी तिकडे विनवणी केली होती आणि त्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेऊन आलेलो आहोत। इथे पाहायला मिळते की राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ही जी योजना इकडे राबवली जाते, परंपरागत कृषी विकास योजना, यासाठी केंद्र आणि राज्य असा एकूण आपण पाहाल तर 216.67 लाख इतका निधी कृषी आयुक्तालय पुणे यांना वितरित करण्यास मान्यता प्राप्त झालेली। त्यामुळे हे जे काही शेतकरी बांधव असतील, जे लाभार्थी वर्ग असेल, त्यांना अद्याप अनुदानाचा लाभ मिळाला नव्हता, त्यांच्यासाठी ही अतिशय दिलासादायक अपडेट्स आहे। अटी शर्ती या योजनेसंबंधित आपल्याला कल्पना नसेल तर आपण इकडे दिलेले आहेत, ते वाचून घेऊ शकता। GR हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा। GR कोठून कशा प्रकारे डाउनलोड करायचा यावरती आपली टीम आपल्याला नक्कीच सहकार्य करेल। ठीक आहे, महत्त्वाची माहिती या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला। माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करून राज्यभरातील जे उर्वरित बांधव वर्ग आहेत, ज्यांना अद्याप हे अपडेट समजले नाही, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट इकडे क्लिअर होणार आहेत। ठीक आहे, भेटणार आहोत पुढे। जय हिंद।